राजकीय दबदबा व गावातील गुंडगिरीच्या जोरावर दलित समाजातील कुटुंबाची फसवणूक। नमस्कार, मी इंद्रायणी सुतार, पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत। जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी। जाणण्या अगोदर तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सतत नवनवीन बातम्या पाहावयास मिळतील। चला तर मग उर्वरित बातमीकडे। मारुतीचे सावरगाव तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे पीएम न्यूज सहसंपादक राम बिडकर यांनी मधुकर जानू औचिते यांना विचारले असता त्यांनी सांगितले की माझ्या कुटुंबातील वडील व जानू दगडू औचिते, चुलते सर्जेराव दगडू औचिते, बाबुराव दगडू औचिते, हौसराव दगडू औचिते, साहेबराव दगडू औचिते यांना आमच्याच गावातील जयवंत निवृत्ती गोरे व बाळासाहेब निवृत्ती गोरे यांनी खोटी कागदपत्रे पुरावे सादर करून जमीन खरेदी करून घेतली आहे। गट नंबर 56 हा जानू दगडू औचिते माझ्या वडिलांना शासनाने जागल्या म्हणून कसून खाण्यासाठी दिलेला असताना त्यांनी कसल्याही प्रकारची खरेदी विक्री न करता जयवंत निवृत्ती गोरे व बाळासाहेब निवृत्ती गोरे या दोघा भावांनी सदर जागेवर बंगला बांधून अतिक्रमण केले आहे। जानू दगडू औचिते हे मयत असून मी त्यांचा वारस मधुकर जानू औचिते गट नंबर 56 मध्ये नांगरणी पेरणी करणे कामी गेलो असता त्यांना अरेरावीची भाषा करणे, तुझा काय संबंध आहे म्हणून दमदाटी करणे, जमीन माझी आहे तुझा संबंध नाही, तू इथून चालता हो, अशा जमिनीवर पाय ठेवला तर तुला जीवे मारीन अशी धमकी देत आहे। अशा प्रकारची जयवंत निवृत्ती गोरे व त्यांचा भाऊ बाळासाहेब निवृत्ती गोरे गुंडगिरी व दहशत निर्माण करीत आहेत। सदर प्रकरणी माझ्या कुटुंबातील सदस्यासह लवकरच प्रशासनाकडे दाद मागणार आहे। मला न्याय न मिळाल्यास मी तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे उपोषण किंवा आत्मदहन करणार आहे, असं आमचे प्रतिनिधी सहसंपादक राम बिडकर यांना सांगितले। यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष सुरेश अण्णा औचिते, सोनराज सर्जेराव औचिते, सीताराम शेवराव औचिते, शोभा आदिनाथ फुलवळे, छबुबाई बापू जाधव, चांगुना रावसाहेब चव्हाण, पोपट जानू औचिते, बायडाबाई बाजीराव औचिते सह ग्रामस्थ उपस्थित होते। पीएम न्यूज करिता मी इंद्रायणी सुतारसह मुख्य संपादक किशोर सोनवणे, जामखेड जिल्हा अहमदनगर। नमस्कार, मी राम बिडकर, पीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण या ठिकाणी उभे आहोत जामखेड जिल्हा अहमदनगर। ही जी जमीन आपल्याला दिसती, ज्या ठिकाणी आपण उभे आहोत, तर या बाजूला आपल्याला हे समाधी दिसते आहे आणि ही समाधी महारमांग वतन बऱ्याच दिवसापासून अंदाजे 2010 ते 12 या दरम्यान त्याच्याही पूर्वीच्या पिढीला, म्हणजे हे यांना आजोबाला कळत नाही अशा प्रकारची ही जमीन मातंग समाजाला ही जमीन महारमांग या वतनाखाली देण्यात आलेली आहे। प्राप्त माहितीनुसार ही जमीन विकता येत नाही किंवा ह्या जमिनीवर काही करता येत नाही अशा प्रकारचं हे वातावरण असताना जामखेड तालुक्यामध्ये आपण पाहतोय की हे सावरगाव मारुती आहे। हा जो सगळा समाज दिसतो आहे यांच्यावर अन्याय झाल्याची धारणा आणि भावना यांची आहे। यांचे हे औचित्य कंपनी आहे, यांच्याशी आपण चर्चा करणार आहेत। जमिनीबद्दल तुमचं काय मत आहे? हे काय काय तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला असं वाटतं तुम्हाला? आमच्यावर तर भरपूर अत्याचार झालेला आहे। कारण हा जो जयवंत निवृत्ती गोरे त्यांनी कमीत कमी 10 ते 12 वर्षापासून आमचा तुमची जमीन गिळंकृत केली आहे। आणि कशा प्रकारे तो माणसाला पकडतोय, दारू बिरू पाजून आमच्या लोकांना त्यांनी हे करून त्यांनी जागा आपल्या करू घेतलेली। अच्छा, म्हणजे स्थानिक जी काही पातळी आहे त्याच्यावर समजा तलाठी वगैरे जी काही संगनमत अधिकारी वगैरे मॅनेज करून चाललेला आहे। बरोबर आहे, एकदम बरोबर आहे। आणि दबाव टाकून हे काम चाललेलं आहे। ही सगळी जमीन तुमची किती आहे अंदाजे? 12 एकर। म्हणजे हे जे आपल्याला कॅमेऱ्याच्या माध्यमातून कॅमेरामॅन दाखवत आहे, इथं 2.25 एकर आहे, 56 गट आहे आणि 56 गट असा 2.25 एकरचा 56 हा, आणि जवळजवळ 60 आणि 94 हा। हे जे घर आहे अतिक्रमण आहे का? हे पाठीमागे घर दिसतंय, हे अतिक्रमण आहे। इकडे पाठीमागे अतिक्रमण आहे। त्याचा ढळढळीत पुरावा आपण पाहतोय की या ठिकाणी समाधी जी दिसते आपल्याला, इथं ही समाधी आणि इथं पूर्व समाधी आहे। या ठिकाणी आपल्याला सगळ्यात मोठा ढळढळीत पुरावा असा आहे की या ठिकाणी समाधी दिसते आहे, दुसरी समाधी त्या ठिकाणी बाजूला दिसते आहे आणि इकडे एक अजून समाधी। म्हणून या समाधीहून असा पुरावा मांडता येईल की या औचित्य कंपनीची जमीन या ठिकाणी हे वहीत यांचे पूर्वी करीत असतील, परंतु आजची जी स्थिती दिसते आपल्याला, तर या ठिकाणी जमीन कशी गिळंकृत केली, हे जे अतिक्रमण दिसतंय पाठीमागल्या बाजूला आपल्याला जी काही बिल्डिंग दिसते आहे, ते ही बिल्डिंग सुद्धा अतिक्रमण आहे। ही जमीन तुमची आहे असं वाटतं तुम्हाला?
हो 100%. 100% जमीन आहे ही मिळालेली जमीन आहे, इनामी जमीन भेटलेली यांच्या आजोबाच्या काळातली जमीन आहे, मिळालेली आहे. परंतु या जमिनीवर कब्जा झालेला आहे, संगनमत करण्यात आलेलं आहे, यांच्यावर अन्याय होतो आहे, दांडगाई केली जाते, राजकीय दबाव टाकला जातो, वैविध्य प्रकारचं याच्यावर दबाव टाकून ही जमीन सध्या त्यांनी वहीत करत आहेत. अज्ञान असल्याचा फायदा ही समोरची पार्टी गोरे पार्टी करते, अशा प्रकारची स्थिती सध्या दिसते. ताई काय सांगाल? मी असं सांगेन नम्रपणाने आणि आत्मविश्वासाने आणि खरेपणाने, इतका अन्याय झालाय ना आमच्यावर. माझ्या ह्या सासूबाई आहेत, खूप अशा त्या अनपड आहेत आणि खूप साध्या भोळ्यात. आता ह्यांना काम होत नाहीये. आम्ही पोट भरायला पुण्याला गेलो. अच्छा. आणि माझ्या मिस्टर आता आहे पिण्या खाण्याचं थोडंफार नाद, मग त्या लोकांनी जास्त दारू पिऊन सही अंक म्हणजे आमिष दाखवून. आणि ह्या त्यांना कधी दिलं का नाही दिलं ते परमेश्वराला माहिती येत नाही. तर काय कळणार? लिहिता वाचता येत नाही, यांना अंधारात ठेवून आम्ही त्यांच्याकडून काही घेतलेलंच नाही. यांना अंधारात ठेवलेले आहे, अज्ञानामध्ये अशिक्षित असल्यामुळे त्यांचा कशा पद्धतीने फायदा घेतला जातो आहे. फसवणूक करून आमची स्वतःची 2 एकर 2 गुंठ जमीन त्यांनी हडप केलेली आहे. 1 गुंठ 1 एकर विकलेली माझ्या स्वतः मालकाने. त्याचे आमचे अंगठे आहेत, फोटो आहेत. ही जमीन तुम्हाला कधी मिळालेली आहे? आता ही माझी माझं लग्न बी नसतं. अच्छा, म्हणजे आजोबाच्या काळात मिळाली असेल, म्हणजे महारमाग वतन आहे. ज्यावेळेस मला कळलं की माझ्या सासऱ्यांची जमीन आहे, माझ्या नवऱ्याची आणि सासूबाईची फसवणूक करून त्या लोकांनी 7/12 त्यांच्या नावावर करून घेतलाय, हे मला अद्याप माहिती नव्हतं. कुठेही माझा सही अंगठा नाही. आणि मग तिथं माझ्या सासरीची समाध आहे, ती समाध सुद्धा अक्षरशः तुम्ही कॅमेरा लावून बघू शकता की ती तोडमोड झालेली त्या समाधीची. आणि ज्यावेळेस मी JCP घेऊन इथं आले की आपल्या हक्काचा तुकडा आहे आपल्याला घर बांधायला, बाकीची जमीन तर ती 12 वर्ष झालं वहीत करतात मनगटशाहीने, का तर त्यांच्याकडे पैसा पाणी. आणि हे माझे मिस्टर हातावर पोट भरून मोलमजुरी करून आम्ही पोट भरतो. आणि त्यांनी असं आमचा फायदा घेऊन आमच्या जमिनी बळकावलेल्या आहेत. आम्हाला ना आमच्यावर खूप अन्याय झालाय. सरकारने आमच्यावरचा अन्याय काढून आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि आमची भाकर आम्हाला द्यावा. आमच्या मांग लोकांची जमीन त्या लोकांनी हडप केली पैशाच्या जोरावर. त्यांनी हा फायदा घेतलाय. हा फायदा घेतला की काय त्यांच्याच्याने होणार आहे? त्यांची सगळी पिणारी खाणारी लोक आहेत. आता आमच्या लेकरांनी जायचं कुठं? अशी धारणा झाली की हे पिणारे खाणारे आहेत, अज्ञान आहे, त्यांचा कुठे राजकीय दबदबा नाही, यांची कुठे काही राजकीय लिंक नाही, अशा प्रकारचा अंधारात ठेवून भ्रमात ठेवून जमीन बळकावली. आपण इकडे पाठीमागे पाहू शकतो की ही ज्वारी त्या अलीकडची परत ही बिल्डिंग अतिक्रमणामध्ये आहे आणि ही समाधीचा पुरावा आहे की त्यांच्या याच्या पलीकडे सुद्धा समाधी आहे. इथं पाठीमागं इथं एक समाधी दिसते. 3 माणसं साहेब माझी, 3 माणसं. इतका ढळढळीत पुरावा असताना सुद्धा यांना अंधारात ठेवून यांना ही जमीन बळकावलेली आहे आणि यांच्यावर उलट दादागिरी चालू आहे, अशा प्रकारची धारणा या औचित्य कंपनीची आहे. PM न्यूजची क्षणचित्र आपण थेट जामखेड जिल्हा अहमदनगर वरून पाहतोय आपण ही औचित्य कंपनी मातंग समाजावर कशा प्रकारचा अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे आणि जमीन कशी बळकावली जात आहे. अधिकाऱ्याला वगैरे किंवा संबंधित राजकीय किंवा तत्सम अधिकाऱ्यांना घेऊन ही जमीन बळकावून दबाव टाकून या बिचाऱ्यांना हे पोट भरण्यासाठी बऱ्याच दिवसापासून पुण्याला गेले. त्याचा गैरफायदा इथली गोरे कंपनी घेते अशी यांची धारणा आहे. यांचं म्हणणं आहे हे संबंधित लाभार्थी आहेत. मधुकर औचित्य, माझ्या वडिलाची जमीन आजोबाची जमीन आहे. आजोबाची जमीन? वडिलाच्या किती? 12 एकर आहे. 12 एकर. 12 एकर जमीन. बोला. वडिलाची जमीन आहे आणि वडील वारल्यानंतर त्यांनी 6 महिन्यातच काळा बाजार केला. खोट्या सह्या, खोटे माणसं उभा करून त्यांचे ते कर्जतला वकील आहेत ते शिंदे, याचे संबंधित कागदपत्र 7/12 वगैरे तुमच्याकडे पुरावे आहेत? पुरावे. अच्छा. हे संबंधित सगळे पुरावे असताना सुद्धा यांना अंधारात ठेवलं जात आहे. हा मोठा अन्याय जामखेड तालुक्यातून PM न्यूजच्या माध्यमातून वाचा फोडण्याचं काम जिल्हा अहमदनगर येथून आपण पाहतोय की ज्यांना अंधारात ठेवलं गेलं, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांच्यावर अत्याचार झाला, ज्यांची जमीन बळकावली गेलेली आहे आणि त्यांच्यावर दांडगाईशाही केली जाते, त्यांच्यावर दबाव टाकला जातो आणि अशा प्रकारचे अन्यायग्रस्त औचित्य कुटुंब जामखेड सावरगाव मारुती इथली क्षणचित्र PM न्यूजच्या माध्यमातून आपण पाहतो. खोट्या सह्या करतो आणि खोटी उभा माणसं तयार करतो आणि 7/12 चढवतो. हे क्षेत्र 2.25 एकर कुणी खरेदी दिलेलीच नाही तरी त्याच्या नावावर गेली. हा जयवंत गोरे हा म्हणजे
एकदम असं ढोस देतो. गावात यायचं नाही, गावात आलो तर मारल, गुंड उभा करतो, धमक्या दिली जातात. हा. आणि शेतामध्ये नांगर जर घातला गाववाल्यांनी, कोणी आपण सांगितलं नांगर घालू देत नाही, नांगरवाल्याला ढोस देतो, मारेन. तुमची जमीन असून तुमच्यावर दादागिरी चालू. 7-12 आपला असून आता 7-12 माझा आहे तिथं, दीड एकर आहे तिथं सुद्धा जाऊ देत नाही. म्हणजे असं हा त्या हिशोबाचा माणूस आहे जयवंत गोरे. त्याच्यामुळं माझे वडील वारले, त्याच्यामुळे माझी बहीण वारली. आता माझं 2 वेळा एन्जिओप्लास्टिक झालेलं आहे. काय झालं तर याला फक्त जबाबदार फक्त बाळू गोरे आणि जयवंत गोरे हे राहतील. माझ्या वडिलाची जमीन तुमच्या वडिलांची जमीन आहे ना. बरं. कुणी विकली, कुणा कोण घेतली ते मला पुरावा दाखवा. बस. तुम्ही बोलताय का? ते असं त्या डोंगरापर्यंत असं आता बोलत होता ना त्याची जमीन. त्या घरापासून आमचा चुलता टाकला, चुलता सगळा त्या बाबळीसाठी. आणि हे आमचे आई वडील नानाचं बी तिकडे काढले, नानाचं कुठं केलेलं जायचं. बाजीनाथ फुलवळे ही जाणू आवची त्याची लेख आहे मी. यांनी सगळं न्याय केलाय ना. हे निवृत्ती गोरे आणि जयवंत गोरे. निवृत्ती गोरे म्हणजे ज्यांनी जमिनीवर कब्जा मिळाला तो का? तुमच्या जमिनीवर कब्जा. त्यांनी आम्हाला पुढं सगळं हे करून द्यावं, आमच्या भाऊंडाला त्रास देऊ नाही. आम्हाला एक जणाला बोलून. जमीन कोणाची? जमीन कोणाची? आमच्या वडिलाची जमीन. आता कुणी बळकावली आहे? हे निवृत्ती जयवंत गोरे. गाव कोणचं आहे त्यांचं? सावरगाव. मारुती. तुमच्या वडिलाचं नाव सांगा. जाणू आवची ते. जाणू आवची ते. यांना मिळालेली जमीन आहे, मिळालेली जमीन आहे पहिली. पण ते आम्ही लहान होतो तेव्हापासूनच हे काही आमचे भाऊ आहेत आमच्या पाठीमाग, त्यांना माहिती आहे सगळं आणि आम्हाला बी माहिती आहे. पण आम्हाला लहानपणी लग्न झालेलं आहे, आम्ही तिकडे नांदाय गेलो. पण ही वडिलाची जमीन आहे आमच्या, ही महागारी आमची मिळावा असं. तुमचं नाव सांगा. हौसा शेवरावची ते. तुमची जमीन आहे काही? हा, वडिलाची जमीन आहे. अच्छा. कुणी अन्याय केलाय तुमच्यावर? जयवंत गोरे. राहणार सावरगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. अच्छा. हा, ही जमीन तुमची आहे? तुमच्यावर अन्याय झाला? हो. किती वर्षापासून ही जमीन वैध करत आहे ते जवळजवळ बरेच वर्ष झालं ना. हे समोरचे जे घर दिसतंय बिल्डिंग आणि इकडचं घर, आम्हाला बांधायचं हिथं म्हणून त्यांनी रातोरात घर बांधले. तुम्हाला त्रास कोण देत आहे? अन्याय कोण करताय? बाळू अजून गोरे, कोण आहे? जयवंत गोरे. ही दोघं भाऊ आहेत. मग ही जी समोरची बिल्डिंग दिसते आहे ती कशात आहे? आमच्याच शेतात. आणि ही बिल्डिंग? ही बी आमच्या शेतात. म्हणजे राजकीय दृष्ट्या हा प्रबळ दिसतो. हो. म्हणजे अधिकाऱ्याशी किंवा तत्सम अधिकाऱ्याशी किंवा राजकीय लोकांशी संगनमत करून या समाजावर अन्याय, मातंग समाजावर दबाव टाकून या जमिनीचा अशा पद्धतीने वापर चालू आहे. तर हे अन्याय झालेली, अन्यायग्रस्त त्यांचे काही आपण आमच्या भावांना ही भेटलंच पाहिजे. रात्रीच्या धमक्या देतो, रात्रीचं खो देतो, रात्रीची जीसीपी लावतो. जमीन आमची, जमीन आमची बळकावली आमची. नंबर गायब केलेत. आता हे रस्ता पाडला तर मला तुझ्या नवऱ्याने पाळलाय. असं काय बी बोलू तू. बोलण्याची पद्धत असते का? आपण पाहिले की सगळी कागदात हेरफेर केलेली आहे, अज्ञानात ठेवलंय, अंधारात ठेवलंय आणि अशा प्रकारचा मातंग समाजावर अन्याय ह्या जामखेड तालुक्यातून हे क्षणचित्र आपण पाहतो आहे की कसा दबाव टाकला जातो आहे. आणि सगळी जमीन यांना मिळालेली आहे, महार मांग वतन या दृष्टीने यांना मिळालेली आहे. परंतु पोटापाण्यासाठी हे सगळे कुटुंब पुण्याला असल्यामुळे त्याचा गैरफायदा समोरच्या पार्टीने घेतलेला आहे. आणि कसा अन्याय झाला आहे हे क्षणचित्र आपण PM न्यूजच्या माध्यमातून जामखेड जिल्हा अहमदनगरवरून मी राम.